भारतीय किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजपचे नेते संजय भाऊ थोरात यांनी आपल्या नातीच्या जन्माचं स्वागत अनोख्या पद्धतीनं केलंय। त्यांनी मंचर शहर आणि परिसरामधील शेकडो नागरिकांना आणि महिलांना मोफत छावा चित्रपट दाखवलाय। दरम्यान या स्तुत्य उपक्रमाचं परिसरामधनं कौतुक होतंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भारतीय किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजपचे नेते संजय भाऊ थोरात यांनी आपल्या नातीच्या जन्माचं स्वागत अनोख्या पद्धतीनं केलंय। त्यांनी मंचर शहर आणि परिसरामधील शेकडो नागरिक आणि महिलांना मोफत छावा चित्रपट दाखवला आहे। त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं परिसरामधनं मोठं कौतुक होतंय। छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास सर्वांच्या समोर यावा, तसेच आपल्या हिंदू धर्माची महती सर्वांना कळावी, आपले संस्कार, संस्कृती, धर्मासाठी केलेला त्याग, बलिदान सर्वांना कळावं, यासाठी संजय थोरात यांनी आपल्या नातीच्या जन्माचं औचित्य साधत छावा चित्रपट सर्वांना मोफत दाखवलाय, असं त्यांनी म्हटलं। तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ आईसाहेब यांचे विचार आत्मसात करून त्यांचे विचार हे आचरणामध्ये आणावेत, असं आवाहन त्यांनी केलंय। नमस्कार। छावा चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर थोडा वेळ तर निशब्दच होतो। डोक्यात पूर्ण विचार चालू होते, वादळ चालू होतं। पुस्तकं आतापर्यंत खूप पाहिलेली आहेत, वाचलेली आहेत, परंतु आज जी छाप मनावर पडलेली आहे ती चिरकालीन आहे। मरेपर्यंत आज जे संस्कार या ठिकाणी मिळालेले आहे चित्रपटातून, ते पुढच्या पिढीला पोहोचवण्याचं कार्य आम्हा सर्व महिला भगिनींनी करावं असं आहे। कारण म्हणतात की वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात जात ही आमची, पहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची। वंशज आम्ही चंद्रगुप्तन गुरु गोविंदांचे, आम्हा लाडक्या शुभाचे अन प्रताप राणा यांचे, आम्हा सवे लढण्या असेल व्याली माये कुणाची, पहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची। आणि यात सुवर्ण इतिहासातील एक सुवर्ण पान म्हणता येईल ते म्हणजे शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज। त्यांचा जो दुर्दैवी अंत दाखवलेला आहे ना, फार हृदयाला स्पर्श करून जाणारा आहे। कारण त्यांच्याच लोकांनी त्यांच्याबरोबर केलेला घात जो आहे फार भयानक आहे। असं वाटतं की शेवटी त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं हे बलिदान आहे। आज हिंदुत्वासाठी, देव धर्म देशासाठी, माझ्या माता भगिनींसाठी ही स्वीकारलेलं बलिदान आहे। आणि त्यांचा जो हा बलिदानाचा ठेवा आहे, जो वारसा आहे, तो पुढे पोहोचवण्याचं कार्य या चित्रपटाने केलेलं आहे। आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने तोडलेले आहेत असं वाटतं। आणि जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा वाटतं की अरे ते इतिहासाचं पुस्तक डोळ्यासमोर उभं राहिले, अरे समोर खरोखर संभाजीराजे आहेत। तर जास्त मी खरोखर यावेळी निशब्द झालेली आहे। चित्रपट जबरदस्त आहे आणि माननीय संजय भाऊ थोरात यांना नाच झालेली आहे। खरं तर नाच झाली की आपण पेढे वाटतो, बर्फी देतो, परंतु पेढ्याचा गोडवा, बर्फीचा गोडवा आणि जिलेबीचा गोडवा जिभेवर काही काळच राहतो। परंतु आज त्यांनी जो स्तुत्य उपक्रम राबवलाय, मला वाटते पहिल्यांदाच झाला असेल मंचर तालुक्यामध्ये, की आज नाच झाली म्हणून त्यांनी इतका सुंदर चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट, वास्तववादी चित्रपट महिला भगिनींना, नागरिकांना दाखवलेला आहे। आणि हा ठेवा मात्र लॉंग लाईफ, आयुष्यभर सर्व माता भगिनींबरोबर राहणार आहे। त्यामुळे जनसेवक माननीय संजय भाऊ थोरात यांचे मनापासून आभार, धन्यवाद। सर्वप्रथम संजय भाऊ थोरात यांचे आभार मानतो आपण। आणि आज त्यांना नाच झाली याबद्दल आपण सर्व महिला व मंचर सदस्य, कार्याध्यक्ष सर्वांनाच आज आनंद झालेला आहे। आज आपल्याला हा छावा पिक्चर दाखवलेला आहे। त्यांच्या मुलीच्या आगमनात, नातीच्या आगमनानं आनंदमय। खूप लोक आनंद वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, पण संजू भाऊंनी खूप छान आपल्याला हा पिक्चर दाखवून त्यांचा आनंद साजरा केलेला आहे। आणि हा जो पिक्चर आहे तो सर्व तरुण पिढीने बघितला पाहिजे। आणि आता सर्व माता भगिनींनी सुद्धा हे लहान मुलांना यांच्यासारखं, शिवरायांसारखं, संभाजीराजासारखं घडवलं पाहिजे। एवढंच आपल्याला बोलून 2 शब्द। अख्खा शो आमचे मित्र आदरणीय संजय शेठ थोरात यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने नातीच्या रूपाने कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळं खऱ्या अर्थाने इतिहासाचा वसा वारसा पुढच्या पिढीला जावा या दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आज मंचरमध्ये पूर्ण शो खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व श्रोत्यांची तिकीटं त्यांनी स्वतः बुक केलेली आहे, पूर्ण थिएटर बुक केलेलं आहे। आणि एक आगळा वेगळा वारसा जनमानसांमध्ये खऱ्या अर्थाने संजय शेठच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे। आणि हा शो बुक करण्याचा माध्यम असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही दैदिप्यमान इतिहास आहे, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांचा त्याग
खऱ्या अर्थाने या चित्रपटाच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं चरित्र, त्यांचा त्याग समजावा, या त्याच्या पाठीमागची शुद्ध भावना आहे आणि या शुद्ध भावनेतून खऱ्या अर्थाने आजचा शो विनामूल्य त्या ठिकाणी त्यांच्या नियोजनामार्फत खऱ्या अर्थाने करण्यात आलेला आहे. म्हणून तमाम या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या शिवभक्तांच्या शंभूभक्तांच्या माध्यमातून मी संजय शेठचे या ठिकाणी आभार मानतो आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा आधारावर त्या ठिकाणी हा छावा चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येत आहे, त्या संभाजी महाराजांची एकदा आपण सगळेजण घोषणा देऊया. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. आज या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज यांचा जीवनावर जो चित्रपट तयार केलेला आहे छावा, त्या छावा चित्रपटाचा आपण या ठिकाणी सर्वांना मोफत दाखवत आहोत. खऱ्या अर्थानं हा पिक्चर दाखवण्याचं कारण आपले संस्कार, संस्कृती, त्याग आणि बलिदान हे सर्व या थिएटरमध्ये त्या पिक्चरच्या रूपानं सगळ्यांच्या पुढे जाणार आहे. आपण आपल्या घरामध्ये नवीन पिढी जन्माला येताना मुलगी असेल, मुलगा असेल, माझ्या घरामध्ये खऱ्या अर्थानं मला नात जन्माला आली आणि त्या नातीचा जो आनंद आहे तो आनंद सगळ्यांना मिळावा आणि तो आनंद घेत असताना कुणीतरी काहीतरी शिकावं. आणि योगायोग असा होता का छावा चित्रपट या ठिकाणी आलेला होता. तो चित्रपट दाखवण्याचं भाग्य खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मिळालेलं आहे. हा चित्रपट पाहून प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, माता राजमाता जिजाऊ असतील, यांचे संस्कार आपल्याला घराघरामध्ये पोहोचवणं, सर्व समाज एक संघ राखणं, सर्व जाती पंथ भेद विसरून आपण सर्वजण एक कसे आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्यामध्ये दाखवून दिलं होतं. आणि त्याच प्रकारचं स्वराज्य पुन्हा आपल्याला ते स्वराज्य निर्माण करून दिलं आहे. तर स्वराज्याचं सुराज्य जर करायचं असेल तर आपण निश्चितच संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे विचार आहेत त्याप्रमाणे आचरण केलं तर निश्चितच निर्माण होईल. एवढाच हा पिक्चर दाखवण्यामध्ये उद्देश आहे. थांबतो. स्वप्नील जाधव, सी 24 तास, आंबेगाव. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी.